हिवताप, डेंग्यू आजार आणि घ्यायची काळजी. नवी मुंबई शहर हे स्वच्छ शहर म्हणून मानांकित आहे. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेसाठी करत असलेल्या विविध उपाययोजनांची दखल राष्ट्रीय पातळीवर सातत्याने घेतली जाते. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षणात शहराचे नाव गाजत असताना शहरातील नागरिकांचं आरोग्यही उत्तम राहावं याकडेही महानगरपालिका विशेषत्वाने लक्ष देते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मलेरिया आणि डेंग्यू आजारावर नियंत्रण असावं यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. मलेरिया आणि डेंग्यू हे दोन आजार म्हणजे आपल्यासाठी एक मोठं आव्हानच आहे. पण नवी मुंबईकरांनो, घाबरू नका. आपण सगळे मिळून यावर मात करू शकतो. पण कसं, तर हेच आपण जाणून घेणार आहोत. हिवताप मलेरिया हा आजार एनॉफिलीस डासाची मादी चावल्याने, तर डेंग्यू हा आजार एडिस डासाची मादी चावल्याने होतो. अनेकदा हिवताप आणि डेंग्यूच्या अळ्या आपल्याच घरात, सोसायटीच्या गच्चीवर, छतावरील प्लास्टिकमध्ये आणि सोसायटी आवारात तयार होतात. खरं वाटत नाही ना, पण हे सत्य आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना, स्थलांतरित लोकसंख्या, सुरू असलेली विकास कामं यामुळे नवी मुंबई कार्यक्षेत्र हिवताप, डेंग्यू या आजारासाठी संवेदनशील आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार वाढू नयेत यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रामार्फत नवी मुंबई महानगरपालिका प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि नियोजित साप्ताहिक कार्यक्रम राबवित आहे. महानगरपालिकेमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष शिबिरं आयोजित केली जातात. यामध्ये एनॉफिलीस व एडिस डासाची उत्पत्ती स्थाने, डासांच्या अळ्या नागरिकांना प्रत्यक्ष दाखवून घराभोवती व घरांतर्गत असणारी डासांची उत्पत्ती स्थाने, ड्रम, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उघड्यावरील टायर्स, सोसायटीमधील सर्व पाण्याच्या टाक्या, छतावरील प्लास्टिक, भंगार साहित्य प्रतिकृतीद्वारे प्रत्यक्षात दाखवलं जातं. हिवताप मलेरियाची लक्षणे. हिवताप डेंग्यूच्या आजारामध्ये रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. ताप कमी होताना भरपूर घाम येऊन उतरतो किंवा एक दिवसाआड ताप येतो. तापाबरोबर डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी तसंच थकवा जाणवतो. या लक्षणांसोबतच डेंग्यूमध्ये कधी कधी स्नायूदुखी, सांधेदुखी व उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसून येतात. मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजना: दर आठवड्याला डास अळीनाशक फवारणी व बंद गटारातून रासायनिक धुरीकरण. हिवताप रुग्णाच्या आजूबाजूच्या 100 घरांमध्ये डास उत्पत्ती स्थाने तपासून ती नष्ट केली जातात व उडते डास नष्ट करण्यासाठी घराघरांमध्ये धुरीकरण व पावडर फवारणी केली जाते. गृहभेटीद्वारे प्रत्येक तापाच्या रुग्णाची चौकशी करून संशयित हिवताप रुग्णाचा रक्त नमुना घेऊन मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देणे. सर्व बांधकामाच्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन नियमितपणे धुरीकरण, पावडर फवारणी करून त्याची नोंदही ठेवली जाते. आवश्यकतेनुसार स्थलांतरित कामगार, झोपडपट्टी या भागात आढळून आलेले डास शोषणनळीमार्फत गोळा करून त्यानुसार उपाययोजना करणे. आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये गप्पी मासे सोडणे. त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गप्पी माशांची पैदास केली जाते. तिथे मोठ्या प्रमाणात हे मासे वाढवून त्यांची निगा राखली जाते. हिवताप प्रतिरोध महिना व डेंग्यू प्रतिरोध महिन्यांमध्ये जनजागृतीसाठी विशेष लक्ष दिले जाते. त्यामध्ये शाळा, गृहनिर्माण संस्था, मार्केट परिसर यामध्ये हिवताप, डेंग्यू शिबिरांचे आयोजन केले जाते. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत या उपाययोजना केल्या जात असतानाच नवी मुंबईतील सुजाण नागरिकांनीही या प्रयत्नांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाठिंबा दिला तर महानगरपालिकेला यामध्ये नक्कीच यश येईल. तुम्ही काय करू शकता? घरातील तसंच सोसायटीमधील सर्व पाण्याच्या टाक्यांना झाकणे लावून बंदिस्त करणे. घरातील टाकीचे आणि टाक्यांचे ओव्हरफ्लो पाईप तसेच व्हेंट पाईप यांना डास प्रतिबंधात्मक जाळ्या लावा. गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, उघड्यावरील टायर्स कायमचे नष्ट करा. घरातील फुलदाण्या, ट्रे, फेंगशुई तसंच पाण्याचा साठा असलेल्या शोभिवंत वस्तूमधील साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदला. घरामधील व घराबाहेरील पाणी साठवण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवड्यातून एकदा काढून पूर्णपणे कोरडे करा.
कुंड्यांखाली असलेले ट्रे, फ्रीज डिफ्रॉस्ट ट्रे तसेच एसी डक्ट यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा काढून टाका. शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करा. गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात. आपणास गप्पी माशांची आवश्यकता असल्यास नजीकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत गप्पी मासे प्राप्त करता येतील. आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. आपणास हिवताप डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसल्यास नजीकच्या महानगरपालिका रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तपासणी करून घ्या. यामुळे नवी मुंबईच्या नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागानेच नवी मुंबईचा मलेरिया डेंग्यू नियंत्रणात येऊ शकतो. चला तर मग आपलं घर आणि परिसराची थोडी लक्षपूर्वक काळजी घेऊयात. मलेरिया डेंग्यूचा नायनाट करूयात. पाण्याचे साठे झाकून ठेवण्याचा नियम प्रत्येकाने पाळा. नवी मुंबईतील डेंग्यू मलेरियाला बसेल आपसुकच आळा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रकाशित.